मूर्तिजापूर तालुक्यातील उमारोहणा बॅरेज प्रकल्पात तब्बल 9 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन 4 वरिष्ठ अधिकारी आणि 3 कंत्राटदार अशा एकूण 7 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक अभियंता गौरव प्रकाश बोबडे यांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी माना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। 1 मार्च 2011 ते 31 मार्च 2012 या कालावधीत द्वारनिर्मिती व उभारणीच्या कामामध्ये करारनाम्यानुसार अतिप्रदान करून शासनाला कोट्यवधींचं नुकसान केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे। घोटाळ्याची रक्कम प्रत्यक्षात 9 कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2021 पासून प्रकल्पाचे काम बंद असूनही 30 मार्च 2025 पर्यंत शासनाकडून निधी वितरित होत राहिला, मात्र तो नेमका कुठे गेला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबाराव पाटील पाचाडे यांनी माहितीच्या अधिकारातून मागवल्यानंतर उघडकीस आली। या प्रकरणामुळे प्रशासन हादरलं असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। लोकप्रतिनिधींनी अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्यानं शासनाच्या निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा वाढली आहे। 24 ऑगस्ट 2009 रोजी तत्कालीन आमदार स्वर्गीय तुकाराम बेडकर यांच्या हस्ते या बॅरेजचं उद्घाटन झालं होतं। त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यात 3 बॅरेजची उभारणी झाली होती, मात्र उमारोहणा बॅरेजचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसून सध्या ते अडगळीत पडलेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।